नमस्ते. एमपीएससी लाईव्ह यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, कालच एक महत्त्वाचं नोटिफिकेशन आलं एमपीएससी कडनं. कारण की एमपीएससीची जी काही परीक्षा आहे तुम्हाला माहीतच असेल की ती डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाची झालेली आहे. पण आतापर्यंत काही सूचना दिलेल्या होत्या, याच्या म्हणजे प्रश्नपत्रिका संबंधीच्या काही सूचना आयोगाने या अगोदर दिल्या होत्या. परंतु आता काल जर बघितलं तर हे एक अपडेट आलं होतं की त्या अपडेटमध्ये एमपीएससी राज्यसेवा ची जी काही मुख्य परीक्षेची उत्तरपत्रिका असणार आहे तर ती कशा पद्धतीची असणार आहे, म्हणजे ज्याला आपण एक नमुना उत्तरपत्रिका म्हणू शकतो, तर ती नमुना उत्तरपत्रिका काल आयोगाने दिलेली आहे. मग आता या नमुना उत्तरपत्रिका मध्ये नेमकं कशा पद्धतीने आपल्याला उत्तरं लिहायची आहे, उत्तरं लिहित असताना त्यामध्ये आयोगाने नेमक्या काय काय सूचना दिलेल्या आहेत, तर हे जे काही सर्व जे मुद्दे आहेत तर ते आपण इथं सविस्तरपणे बघणारच आहोत. इथं हे मुद्दे बघत असताना जर का तुम्हाला काही डाऊट्स असेल काय असेल तर ते खाली नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका. तर आता ही एक नमुना उत्तरपत्रिका काल आयोगाने दिलेला आहे. तर त्यामध्ये जर आपण बघितलं तर एकूण 60 पेजेस आपल्याला या नमुना उत्तरपत्रिकेमध्ये बघायला मिळतात. आता मग या 60 पेजेसमध्ये नेमकं कोणकोणते पेजेस आपल्याला उत्तरं लिहिण्यासाठी असेल, पहिलं पेज कशासाठी असेल, शेवटचं पेज कशासाठी असेल, तर असं सर्व आपण एक टू द पॉइंट इथे बघणारच आहोत. आता मग याच्यामध्ये जे काही पहिलं पेज दिलेलं आहे तर तिथं बघा, पहिल्या पेजवरती जर आपण गेलो तर इथं काही सूचना त्यांनी इथं दिलेल्या आहे. जसं की पहिले एक सूचना आहे की लास्ट पेज जे आहे, आता इथं आपण जेव्हा आपल्या हातामध्ये ही उत्तरपत्रिका येईल तेव्हा आपण पहिलं पेज तर बघणारच आहोत, पण तिथं महत्वाचा पॉईंट त्यांनी हा सांगितला की शेवटचं जे काही पेज आहे या उत्तरपत्रिकेचं तर ते आपल्याला बघणं गरजेचं आहे. कारण की शेवटचं जे पेज आहे तर त्या शेवटच्या पेजवरच काही सूचना आयोगाने दिलेल्या आहेत. तर त्या सूचना आपण बघणारच आहोत. फक्त सुरुवातीपासून समजून घ्या की पहिल्या पेजवरती काय त्यांनी सांगितलेलं आहे सूचनांमध्ये, की इथं महत्वाचं म्हणजे की जी काही माहिती आहे आपली उत्तरपत्रिकाची तर ती माहिती भरत असताना आपल्याला ब्लॅक बॉल पॉईंटचाच वापर करायचा आहे. म्हणजे ही जी काही माहिती इथं तुम्हाला आहे की ज्याच्यामध्ये बघा इथं परीक्षेचं नाव आपल्याला बघायला भेटतं. जसं इथं आपण असं म्हणू शकतो त्याला की एमपीएससी मेन्स असं जर आपलं परीक्षेचं नाव असेल तर मग तिथं आपण ते परीक्षेचं नाव लिहायचंय. दुसरा महत्वाचा मुद्दा की पेपर कोणता आहे, जसं की आता समजा GS1 चा पेपर आहे तर आपल्याला GS1 तिथं हे लिहावं लागणार आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा की इथं जे काही सब्जेक्ट कोड आपण ज्याला म्हणतो की विषय संकेतांक तर ते आपल्याला इथं लिहायचं आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा यामध्ये की परीक्षेचा दिनांक, नेमकं ज्या दिवशी ती परीक्षा तुमची असेल तर ते इथं आपल्याला दिनांक इथं लिहायचा आहे. हे झालं. दुसरं जर आपण थोडस खाली गेलो अजून याच्यामध्ये तर ह्याच पहिल्या पेजवरती पुन्हा आपल्याला इथं बैठक क्रमांक ज्याला आपण सीट नंबर म्हणतो तर तो आपल्याला इथं भरायचा आहे. फक्त हा भरत असताना आता ऑब्व्हियसली हा सीट नंबर जो आहे तर तो न्यूमेरिकल असणार आहे. तर जे काही न्यूमेरिकल असेल तर ते आपल्याला इंग्लिशमध्येच लिहायचे. दुसरं इथं बघा, इथं त्यांनी एक सूचना पण दिलेली की मी आयोगाच्या सर्व नियमांचे अनुपालन केले आहे, तसेच मी कोणताही गैरप्रकार केलेला नाही व करणार नाही हे वाचून आपल्याला तिथे साईन करायची, म्हणजे इथे. ओके. नंतर हे भरून झाल्याच्या नंतर इथं जे काही तुमचे इन्व्हिजिलेटर असेल त्या एक्झामला तर ते इथं हे सर्व माहिती बघून तुमची सही करणार आहे. तर असं एक पहिलं जे काही आहे पेज या उत्तरपत्रिकेचं आपल्याला बघायला मिळतं. आता जर आपण खाली गेलो याच्यामध्ये हा, आता इथं जे आपल्याला दिसतंय बघा 2 नंबरचं जे पेज आहे तर त्या 2 नंबरच्या पेजवर त्यांनी स्पष्ट सांगितलं की उमेदवारांनी या पृष्ठावर काही लिहू नये, म्हणजे इथं आपल्याला ते सोडून द्यायचं, तिथं काही लिहायचं नाहीये. जर आपण अजून पुढे जर गेलो तर आता इथं आता हे जे मी बघत होतो तेव्हा मला इथं लक्षात आलं थोडं की एमपीएससीने महत्वाचं म्हणजे इथं एक चांगली गोष्ट केलेली आहे. चांगली कशासाठी की इथं त्यांनी काही पेजेस काय दिले तर कच्च्या कामासाठी दिलेले आहेत. म्हणजे जर का आपल्याला आता समजा आपण जेव्हा आन्सर रायटिंग करू त्यामध्ये जर का काही आपल्याला कॅल्क्युलेशन वगैरे करायचं असेल, काही कच्ची माहिती लिहायची असेल तर आपल्याला त्यासाठी त्यांनी रिझर्व्ह पेज हे सुरुवातीलाच ठेवलेले. तर हे एक चांगलं गोष्ट आपल्याला इथं म्हणता येईल की बाबा कच्च्या कामासाठी ऑलरेडी या उत्तरपत्रिकेमध्ये आपल्याला जागा देण्यात आली आहे. हे झालं. पुढे जर आपण गेलो, एक हे 2 पेजेस आपल्याला कच्च्या कामासाठी देण्यात आलेले.
हा, अजून पण ह्या पेपरमध्ये बघत असताना मला एक महत्वाचा मुद्दा जाणवला. तर इथं त्यांनी रूल पेज दिलेले आहेत. आणि जर का एमपीएससी मध्ये तुम्ही जर मराठी मीडियम मध्ये आन्सर रायटिंग करत असाल तर मराठी मीडियम मध्ये आन्सर रायटिंग करत असताना रूल पेज हे सर्वात बेस्ट असतात, कारण की आपल्याला तिथे टोप्या वगैरे द्यायची गरज पडत नाही. तर हे एक बेस्ट आहे आपल्याला या पेपरमध्ये. ओके, तर आता आपण शेवटी जाऊया, जी काही सूचना त्यांनी दिलेल्या होत्या तर त्यावरती जाऊया. नेमकं त्या सूचनांमध्ये काय म्हटलेलं आहे. हा, हे जे पेज आहे तर हे शेवटचं पेज आहे. त्याच्यामध्ये काही सूचना त्यांनी दिलेल्या आहे की पहिलं म्हणजे प्रस्तुत उत्तर पुस्तिकेच्या वापरासंदर्भातील खालील सूचना तसेच प्रवेश प्रमाणपत्रावरील सर्व सूचनांचे काळजीपूर्वक वाचन करायचे आणि त्याचं पालन सुद्धा करायचं आहे. तर त्यामध्ये पहिला मुद्दा बघा की उत्तर पुस्तिका प्राप्त झाल्यानंतर प्रथम उत्तर पुस्तिकेचे पाणी व शिलाई बरोबर आहे किंवा नाही याची खात्री करूनच उत्तर पुस्तिका वापरण्यास सुरुवात करावी. उत्तर पुस्तिका सदोष आढळल्यास ती पेपर सुरू होण्यापूर्वी रद्द करून दुसरी उत्तर पुस्तिका घ्यावी. पहिल्याच मुद्द्यामध्ये सांगितलंय, जेव्हा आपल्याकडे उत्तर पुस्तिका येणार आहे तर पहिलं चेक करायचं की बाबा ही उत्तर पुस्तिका जी आहे तर ती व्यवस्थित आहे का, त्या उत्तर पुस्तिकेचं कुठं काय पेज गायब आहे का किंवा शिलाई निघालेली का. जर तुमच्या लक्षात आलं तर ती रिटर्न करायची लगेच ताबडतोब. हा एक महत्वाचा मुद्दा. दुसरा मुद्दा याच्यामध्ये सांगितलेला आहे की उत्तर पुस्तिकेमध्ये लिहिण्यासाठी असलेल्या अथवा इतर कारणासाठी दिलेल्या पृष्ठांपैकी कोणतेही पृष्ठ अथवा पृष्ठाचा भाग फाडू नये अथवा त्यास अधिक पृष्ठे जोडू नयेत. उत्तर पुस्तिका कमी पृष्ठांची किंवा खराब झालेली असेल तर सदर बाब पेपर सुरू होण्यापूर्वी संबंधितच्या निदर्शनास आणावी. आता याच्यामध्ये की बाबा जेवढे काही पेज दिलेले तर त्या पेज म्हणजे फोल्ड वगैरे करायचे नाही आपल्याला. दुसरं म्हणजे की त्यामध्ये एखादं ऍडिशनल पेज ज्याला आपण सप्लिमेंट म्हणतो तर ती सप्लिमेंट सुद्धा आपल्याला जोडता येणार नाही असं हे 2 नंबरच्या मुद्द्यामध्ये सांगितलेलं आहे. 3 नंबरचा मुद्दा सांगतो की उत्तर पुस्तिकेच्या मुखपृष्ठावर विविध ठिकाणी स्वतःचा बैठक क्रमांक व इतर आवश्यक तपशील नमूद करावा. विविध ठिकाणाव्यतिरिक्त इतरत्र कुठेही स्वतःचा बैठक क्रमांक व अन्य कोणताही तपशील लिहू नये. म्हणजे जिथं आपल्याला दिलेले पहिलं पेज जिथं आपल्याला सीट नंबर वगैरे टाकायचा तर तिथंच टाकायचा. सीट नंबर कुठेही त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला टाकायचा नाही. हे झालं. चौथा मुद्दा याच्यामध्ये सांगितलं की उत्तर पुस्तिकेची मुखपृष्ठे पृष्ठ क्रमांक 1 व 2 खराब होऊ नयेत अथवा त्यावर विविध ठिकाणाव्यतिरिक्त अन्यत्र कोणत्याही प्रकारचे लिखाण करू नये. का तर पहिलं जे पेज असतं तर ते स्कॅन केलं जात असतं, त्यामुळं आपल्याला पहिलं पेज हे म्हणजे व्यवस्थित ठेवायचं आहे. म्हणजे त्याच्यावरती काही डस्ट लागेल किंवा ते त्याचं फोल्ड होईल किंवा काही फाटेल तर याची काळजी आपल्याला घ्यायची. 5 नंबरचा मुद्दा इथं सांगितला की उत्तर पुस्तिकेमध्ये प्रश्नांच्या वास्तविक उत्तराव्यतिरिक्त कोठेही नाव, बैठक क्रमांक किंवा इतर अनावश्यक मजकूर लिहू नये. तसेच कोणत्याही नावाने स्वाक्षरी करू नये अथवा अन्य कोणतेही चिन्ह काढू नये किंवा ओळख पटविण्यासाठी कोणत्याही प्रकारची सांकेतिक खूण करू नये. हे आपल्याला 5 नंबरच्या मुद्द्यामध्ये सांगितलेलं आहे. 6 नंबरचा मुद्दा सांगतो प्रत्येक प्रश्नाचे उत्तर नवीन पृष्ठावर सुरू करावे. समजा असं झालं की बाबा एक नंबर प्रश्नाचं उत्तर लिहिलं पण 2 नंबरचं उत्तर मला समजा जागा आहे की त्याच्यामध्ये अर्ध पेज बाकी 1 नंबरमध्ये, तर तिथून आपल्याला स्टार्ट नाही करायचं 2 नंबरचा. 2 नंबरचं प्रश्नाचं उत्तर लिहिण्यासाठी आपल्याला नवीन पेज वरून स्टार्ट करावं लागणार आहे. तर हा मुद्दा याच्यामध्ये त्यांनी सांगितलेला आहे. 7 नंबरचा मुद्दा प्रत्येक उत्तराच्या आरंभी त्याचा प्रश्न उपप्रश्न क्रमांक डाव्या बाजूला समासात न चुकता सुवाच्य अक्षरात काटेकोरपणे नमूद करावा. म्हणजे जे काही प्रश्न क्रमांक असेल तर तो आपल्याला समासामध्ये नमूद करायचा आहे व्यवस्थितपणे. उपप्रश्न असेल तर तो पण आपल्याला तिथं नमूद करायचा आहे. 8 नंबरचा मुद्दा सांगतो की प्रत्येक प्रश्नाच्या अखेर उत्तर संपल्याच्या निदर्शनात एक आडवी रेषा ओढावी. हा, म्हणजे आता समजा फॉर एक्झाम्पल आता समजा इथं तुम्ही इथपर्यंत उत्तर लिहिलंय, इकडे जागा सुटली तर इथं आपल्याला अशी एक आडवी रेष मारायची. म्हणजे तिथं त्याचा अर्थ होतो की इथं माझं उत्तर लिहिणं संपलंय, म्हणजे माझं ते अधुरं उत्तर नाही, इथं माझं पूर्ण झालंय. तसं आपल्याला इथं सांगितलेलं आहे. हा, 9 नंबरचा मुद्दा सांगितला की उमेदवाराने प्रश्नांचे उपप्रश्न सोडविताना अ, ब, क, ड किंवा 1, 2, 3, 4 सलगरित्या सोडवावेत. एक उपप्रश्न किंवा
एका पृष्ठावर तर दुसरा उपप्रश्न काही पृष्ठ सोडून अथवा अन्य पृष्ठावर सोडविल्यास असा उपप्रश्न दुर्लक्षित केला जाईल. याचा अर्थ काय होतो की बाबा एखादा क्वेश्चन आहे, त्याचे काही उपप्रश्न असतील, समजा 5 नंबरचा प्रश्न आहे आणि त्याच्यामध्ये 5 5 ब 5 क असे जे काही उपप्रश्न असेल तर ते आपल्याला सलग सोडवायचे आहे. असं नाही की बाबा मी 5 नंबरचा जो काही उपप्रश्न आहे तो 1 नंबरच्या पेजवर सोडला आणि बचा डायरेक्ट आपण शेवटी सोडवला, तर असं चालणार नाही. तर ते आपल्याला सिक्वेन्स नुसारच सोडावे लागणार आहे, असं या मुद्द्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. पुढे जर आपण बघितलं, यामध्ये कोणत्याही प्रश्नाचे उत्तर एकापेक्षा अधिक वेळा लिहू नये. चुकीने कदाचित असे लिहिले गेले तर ज्यांचे मूल्यांकन करू नये असे वाटत असलेले उत्तर रद्द करावे. उत्तराचा काही भाग खोडलेला असेल अथवा त्यावर रेघ मारले असेल तर ते रद्द केले असे लिहावे. म्हणजे काय की बाबा एखाद्या प्रश्नाचं उत्तर आपण कधी कधी 2 वेळेस जर लिहिलं, पहिला तर मुद्दा हा आहे की 2 वेळेस उत्तर लिहायचं नाही, पण चुकून जर 2 वेळेस त्याचं उत्तर लिहिलं असेल, आपल्याला जो प्रश्न जे उत्तर म्हणजे योग्य वाटत असेल तर तेच ठेवायचं. जे थोडं म्हणजे चुकीचं वाटत असेल तर त्याच्यावरती काय करायचं आहे, तर रेष मारायची आणि खाली लिहायचं स्पष्टपणे की ते रद्द केले असं तिथं आपल्याला मेन्शन करावं लागणार आहे. तर हे एक महत्वाचा मुद्दा. नंतर उत्तर समाप्त झाल्यानंतर त्या पृष्ठावर मोकळ्या राहिलेल्या जागाखेरीज मधले कोणतेही पृष्ठ कोरे सोडू नये. अनावधानाने कोऱ्या राहिलेल्या पृष्ठावर काट मारावी. तोच मुद्दा की बाबा जर उत्तर लिहिलं नसेल तर म्हणजे मोकळे पेज, म्हणजे असं पेज की बाबा पहिल्यांदा आपण हे बघितलं की अर्धा पेज वरती मी उत्तर लिहिलंय आणि खाली ब्लँक आहे, तर तिथं रेष मारायची होती. पण असं जर झालं की पूर्ण पेजेस कोरं राहिलं तर तिथं त्या पूर्ण पेजवरती आपल्याला रेघ मारायची आहे. हे झालं. नंतर उत्तर पुस्तिकेत उत्तरे पाठोपाठ लिहावीत. नजर चुकीने एखादे पृष्ठ कोरे राहिल्यास त्यावर कृपया पृष्ठ उलटा असे लिहायचंय. काय सांगितलंय की उत्तर पुस्तिकेत उत्तरे पाठोपाठ म्हणजे सिक्वेन्सेस लिहायचे. नजर चुकीने जर एखादं पृष्ठ आपल्याकडून सुटून गेलं मध्ये तर तिथं आपल्याला काय मेन्शन करायचं की कृपया पृष्ठ उलटा असं तिथं आपल्याला मेन्शन करायचं आहे. आता नंतर अजून काय सांगितलं की आयोगाकडून उमेदवारांना परीक्षेच्या वेळी पुरविण्यात येणाऱ्या उत्तर पुस्तिकेमध्ये दिलेल्या पृष्ठावरच उत्तरे नमूद करणे आवश्यक आहे. मुख्य उत्तर पुस्तिके व्यतिरिक्त उमेदवारांना कोणत्याही परिस्थितीत पुरवणी उत्तर पुस्तिकेचा पुरवठा करता येणार नाही. म्हणजे काय की ह्या पेपरमध्ये तुम्हाला सप्लिमेंट मिळणार नाही असं स्पष्ट इथं सांगितलेलं आहे. नंतरचा मुद्दा आहे की कच्च्या टिप्पण्या अथवा हिशोब करण्यासाठी आयोगाने विहित केलेल्या पृष्ठांचा वापर करावा. तसेच मागवून त्या टिप्पण्या व हिशोब रद्द करावेत. परंतु अशा ठिकाणी स्वतःची पर्यवेक्षक समवेक्षक यांच्या स्वाक्षरीची गरज नाही. आपण जे पहिलं पेज बघितलं होतं, पहिलं म्हणजे जिथं आपल्याला माहिती लिहायची होती, दुसरं पेज जे होतं तर तिथं आपल्याला ते ब्लँक सोडायचं होतं आणि तिसरं जे पेज होतं जिथं आपल्याला कच्च्या कामासाठी ते वापरायचं होतं. आता जे काही आपण कच्चं काम केलं असेल तिथं काही आपण कॅल्क्युलेशन वगैरे केले असतील तर ते कॅल्क्युलेशन केलेलं पेज जे असतं तर ते कॅन्सल तिथं रेघ मारायची. तिथं आपल्याला बाकी म्हणजे साईन वगैरे घ्यायची गरज नाही असं इथं त्यांनी सांगितलेलं आहे. नंतरचा मुद्दा उत्तर पुस्तिकेमध्ये उमेदवाराने उत्तर खोडलेले असेल, रद्द केलेले असेल, रेघ मारले असेल अशा ठिकाणी कोणतीही सही न करता उमेदवाराने फुली मारून रद्द केले असे ठळक अक्षरात लिहावे. समजा असं झालं की बाबा एखादं उत्तर मी खोडलंय तर ते खोडलेलं उत्तर म्हणजे दाखवण्यासाठी तिथं काय लिहायचंय आपल्याला, तर रद्द केले असं शब्द आपल्याला तिथं लिहिणं गरजेचं असणार आहे. पुढे जर आपण गेलो, यामध्ये प्रश्नपत्रिकेवर प्रवेश प्रमाणपत्रावर किंवा सुट्ट्या कागदावर कोणत्याही प्रकारे अथवा कोणत्याही उद्देशाने कोणताही अनावश्यक मजकूर लिहू नये. असे केल्यास ते नक्कल करण्याच्या उद्देशाने केले आहे असे मानले जाईल. म्हणजे काय आहे तर कॉपी असेल असं तिथं मानलं जाणार आहे. पुढे जर आपण 17 नंबरचा मुद्दा बघितला तर परीक्षा सुरू असताना संबंधित विषयाचे पेपरचे कागद, मुद्रित पेपर, डायऱ्या, वह्या, टिप्पण्या, मार्गदर्शिका, पुस्तकातील पृष्ठे, नकाशे, पुस्तक इत्यादी अनधिकृत साहित्य स्वतःजवळ बाळगणे, कपड्यावर, हातावर किंवा शरीराच्या कोणत्याही भागावर काही लिहून आणणे इत्यादी करिता सक्त मनाई आहे. म्हणजे असं काही आपल्याला करायचं नाही हे त्यांनी इथं सांगितलेलं आहे. नंतरचा मुद्दा आहे की अनधिकृत नक्कल साहित्याचा वापर केला असो अथवा नसो अशा उमेदवारावर आयोगाच्या सूचनाचे उल्लंघन केले असे समजून कारवाई करण्यात येईल. समजा असं झालं की बाबा चुकून आपल्याकडून काही मध्ये गेलं पेपरमध्ये पण ते पकडलं गेलं तर त्याचा उद्देश हाच पकडला जाईल की कॉपी करण्याच्या उद्देशाने हा आला होता आणि त्याच्यावरती ती कार्यवाही केली जाणार आहे.
हा एक महत्वाचा मुद्दा. शेवटचा, उपरोक्त सूचनांचे तसेच आयोगाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या विविध सूचनांचे उल्लंघन केल्यास आयोगाच्या स्वच्छ अधिकारानुसार कारवाई करण्यात येईल. म्हणजे उल्लंघन केल्यास तर ते आयोगाचे तेवढे स्वच्छ अधिकार आहे, तर त्याच्यानुसार तुमच्यावरती कारवाई करण्यात येणार असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे इथं जे काही महत्वाचे मुद्दे होते, सूचना होत्या, तर त्या आपण व्यवस्थित इथे बघितल्या. याच्यामध्ये जर का तुम्हाला काही कुठं डाऊट असेल किंवा काही प्रश्न असेल कुठला, तर तो नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका. आता इथं शेवटी हे वाक्य खूप छान वाटलं मला, की असं कधी एमपीएससीच्या पेपरमध्ये बघायला नाही मिळालं आतापर्यंत. पण ह्या उत्तर पुस्तिकेमध्ये एक वाक्य असणार आहे, तर ते म्हणजे आपले भवितव्य उज्ज्वल आहे ते खराब करू नका, असं एक त्यांनी कोट इथं दिलेला आहे. तो कोट एक आवडला. म्हणजे आपण आतापर्यंत जे काही उत्तर पुस्तिका बघितली, तर त्यामध्ये चांगल्या गोष्टी काही आयोगाने केलेल्या आहे. त्यामध्ये पहिला मुद्दा म्हणजे की आपल्याला कच्च्या कामासाठी जागा दिलेला आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे की रूल पेज आपल्याला दिलेले आहे. म्हणजे जर का आपल्याला मराठीमध्ये आन्सर रायटिंग करायचे असेल तर ते बेस्ट आहे रूल पेज. आणि इथं शेवटी त्यांनी जी काही शेवट आहे पेपरची, तर ती पण एकदम व्यवस्थित केलेली एक कोड देऊ. तर अशा पद्धतीने ही जी नवीन उत्तर पुस्तिका आहे, तर ती आपण व्यवस्थित इथं बघितली. व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर एकदा लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.